हाय स्टुडंट्स, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं व्हॉट आर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज अँड हाऊ दे आर क्लासिफाईड. आज आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. Nomenclature of halogen derivatives classified into two classes. First one is the common name system and second is the IUPAC name system. आता आज आपण बघणार आहोत कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हजना नावं द्यायचे. मग ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कोणते? हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. हॅलो अल्केन्सना जर नावं द्यायची असतील तर इन कॉमन नेम सिस्टीम हॅलो अल्केन्स आर नेम्ड ॲज alkyl plus halide is equal to alkyl halide. In this alkyl halide group is attached to sp3 hybridized carbon atom of the saturated chain. In this alkyl halide group is attached to the sp3 hybridized carbon atom of saturated chain. In alkyl halide means halogens. Halide means halogens. Halide means halogens. Maybe fluorine. Alkyl means the alkane in which one hydrogen atom replaced called as alkyl group. General formula of alkane is CnH2n plus 2 in which one hydrogen atom is replaced. इथं आता एक हायड्रोजन आपण अल्केन मधला काढून टाकला म्हणून मी इथं काय केलं -H. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन काय आला? CnH2n plus 1. Alkane is converted into alkyl group. जनरली आपल्याला माहिती आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल आपण पाठीमागे सफिक्स काय लावतो? ANE. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल सफिक्स काय लावतो? ENE. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल सफिक्स काय लावतो? YNE. Alkane, alkene, alkyne. But in this alkane one hydrogen atom is replaced. Alkyl group is prepared. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइल ग्रुप CnH2n plus 1. आपल्याला अजून माहित आहे अल्केनमध्ये फॉर एक्झाम्पल मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. सेम लाईक दॅट द मिथेन इन विच one hydrogen atom is replaced, methyl group is obtained. CH3 single bond CH3. The ethane in which one hydrogen atom is replaced, ethyl group is obtained. CH3 CH2 is the ethyl group. आता प्रोपेन मधला जर एक हायड्रोजन काढला, प्रोपेनचे सूत्र आहे CH3 CH2 CH3. प्रोपेन मधला जर एक हायड्रोजन निघून गेला तर आपल्याला काय मिळणार आहे? प्रोपाइल. मग फर्स्ट कार्बन ॲटमचा जर एक हायड्रोजन निघून गेला तर नॉर्मल चेन ऑफ प्रोपाइल मिळेल. पहिल्या कार्बन ॲटमचा. मग इकडून पहिला घ्या किंवा इकडून पहिला घ्या. पहिल्या कार्बन ॲटमचा जर एक हायड्रोजन ॲटम निघून गेला तर आपल्याला कोण मिळणार आहे? N प्रोपाइल. नेक्स्ट प्रोपेन मधल्या सेकंड कार्बन ॲटमचा एक हायड्रोजन जर निघून गेला, प्रोपेन मधल्या सेकंड कार्बन ॲटमचा एक हायड्रोजन निघून गेला तर आयसोप्रोपाइल ग्रुप तयार झाला. जसं आपण अल्केनसाठी सफिक्स लावतो ANE, अल्किनसाठी सफिक्स लावतोय ENE, अल्काइनसाठी सफिक्स लावतोय YNE, तसं अल्काइल ग्रुपसाठी सफिक्स लावलं YL. मग हे तयार झाले मिथाइल, इथाइल, N प्रोपाइल. इथे तयार झाला आयसोप्रोपाइल. काय तयार झाला? आयसोप्रोपाइल. नेक्स्ट होमोलोगस सिरीज प्रमाणे चौथा मेंबर येतोय ब्युटेन. ब्युटेन मधल्या फर्स्ट कार्बन ॲटमचा जर आपण हायड्रोजन ॲटम काढला तर काय तयार होतं इथं? N ब्युटाइल. काय तयार झाला? N ब्युटाइल. नॉर्मल चेन ऑफ ब्युटाइल. पण आता इथं ब्रँचिंग असेल, सेकंड कार्बन ॲटमचा जर एक हायड्रोजन ॲटम निघाला इकडून म्हणा किंवा इकडून म्हणा, फर्स्ट सेकंड दोन्ही बाजूनी चालतंय,
जर सपोज आपण दुसऱ्या कार्बन आयटमचा एक हायड्रोजन आयटम काढला, दुसऱ्या कार्बन आयटमचा एक जर हायड्रोजन आयटम काढला तर इथं कोण मिळाला आपल्याला? सेकंडरी ब्युटाइल. कोण मिळतोय? सेकंडरी ब्युटाइल. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH2. आता याला म्हणायचं आपण आयसोब्युटाइल. हा ग्रुप झाला आयसोब्युटाइल. नॉर्मल चेन आहे 3 कार्बन आयटमची. आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे. अल्केनचं जे काही क्लासिफिकेशन आहे आयसो अल्केन आणि न्यू अल्केन, त्याप्रमाणे जर घेतलं नॉर्मल चेनच्या सेकंड कार्बन आयटमला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हटलं जातं? आयसो. आणि नॉर्मल चेनच्या सेकंड कार्बन आयटमला जर 2 मिथाइल ग्रुप अटॅच असतील तर त्याला म्हटलं जातं निओ. नॉर्मल चेन 3 कार्बन आयटमची, सेकंड कार्बन आयटमला एक मिथाइल ग्रुप अटॅच, म्हणून हा काय झाला? आयसोब्युटाइल. सेम लाईक दॅट एक्झाम्पल, नॉर्मल कार्बन आयटमला जर 3 मिथाइल ग्रुप अटॅच असतील तर आपण बघितलेलं आहे टाइप्स ऑफ कार्बन आयटम: प्रायमरी कार्बन आयटम, सेकंडरी कार्बन आयटम अँड टर्शियरी कार्बन आयटम. जो कार्बन इतर एका कार्बनला जोडला आहे तो प्रायमरी, जो कार्बन इतर दोघा कार्बन आयटमला जोडला आहे तो सेकंडरी, जो कार्बन इतर 3 कार्बन आयटमला जोडला आहे तो टर्शियरी. इट इज रिप्रेझेंटेड बाय फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री अँड थर्ड डिग्री. हा झाला तुमचा टर्शियरी ब्युटाइल ग्रुप. काय झाला? टर्शियरी ब्युटाइल ग्रुप. नेक्स्ट बघायचं आपल्याला पेंटेन. CH3 CH2 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 आणि CH3. पेंटेन मधला एक हायड्रोजन गेला. पेंटेन मधला नॉर्मल चेनच्या पहिल्या कार्बन आयटमचा जर एक हायड्रोजन निघून गेला तर काय तयार झाला? N पेंटाइल. काय तयार झाला? N पेंटाइल. नॉर्मल चेनच्या पहिल्या कार्बन आयटमचा जर एक हायड्रोजन निघून गेला तर काय तयार झाला? N पेंटाइल. दुसऱ्या कार्बन आयटमचा जर एक हायड्रोजन निघून गेला, CH3 CH2 CH2 CH सिंगल बॉन्ड CH3, सेकंडरी पेंटाइल. काय तयार झाला इथं? सेकंडरी पेंटाइल. आणि नेक्स्ट वन इज द C सिंगल बॉन्ड CH3 CH सिंगल बॉन्ड CH2 CH2. हा झाला आयसोपेंटाइल ग्रुप. हा झाला आयसोपेंटाइल ग्रुप. नॉर्मल चेन आहे 4 कार्बन आयटमची, पण सेकंड कार्बन आयटमला एक मिथाइल ग्रुप जोडला म्हणून काय झाला? आयसोपेंटाइल ग्रुप. आणि लास्ट आहे निओपेंटाइल. CH3 सिंगल बॉन्ड C CH3 CH3 CH2. नॉर्मल चेन आहे 3 कार्बन आयटमची, पण सेकंड कार्बन आयटमला 2 मिथाइल ग्रुप जोडलेले आहे म्हणून हा झाला निओपेंटाइल. काय झाला? हा निओपेंटाइल. हे सगळे जे काही अल्काइल ग्रुप आहेत आपल्याला बेसिकली नॉमेनक्लेचरमध्ये लागणार आहेत. हे आपण 11वी मध्ये शिकलेलं आहे, तरीही पुन्हा एकदा रिवाइज करून घ्यायचं आहे. बाबा नॉर्मली आपल्याला हे सगळे अल्काइल ग्रुप लागणार आहेत. मग ह्या अल्केनमधल्या एका हायड्रोजनला रिप्लेस करून तिथं हॅलोजन आयटम अटॅच झालेला आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? अल्काइल हलाइड. त्या फॉर्म्युलेप्रमाणे आता आपण अल्काइल हलाइड्सना नावं देणार आहोत. अल्काइल प्लस हलाइड इज इक्वल टू अल्काइल हलाइड. जनरली इट इज डिनोटेड बाय R-X. R stands for alkyl group, X stands for halide. Halide may be fluorine means fluoride, chlorine means chloride, bromine means bromide, iodine means iodide. आता आपण त्याच्यामधले एक्झाम्पल बघणार आहोत. पहिले एक्झाम्पल आहे CH3F. आता CH3F किंवा CH3Cl, CH3Br, CH3I. याच्यामध्ये जर बघितलं तर कार्बन आयटमची संख्या आहे 1. मग आपण जनरली बेसिक रूट कार्बन नंबर जर 1 असेल तर रूट काय वापरतो? मीथ. रूट काय वापरतो? मीथ. CH3 ग्रुप आहे अल्केन, मिथेन मधला एक हायड्रोजन आयटम निघून तिथं काय झालेलं आहे? फ्लोरीन ग्रुप अटॅच झालेला आहे. ANEचं रूपांतर कशामध्ये झालं? मग YL मध्ये, मिथाइल. आणि फ्लोरीनसाठी आपण काय घेतोय? सफिक्स फ्लोराइड, म्हणून याचं कॉमन नाव काय झालं? मिथाइल फ्लोराइड. तसंच आता खालचा जो मिथाइल ग्रुप आहे सगळ्यांसाठी कॉमन, मिथाइल क्लोराइड. काय नाव येईल याचं? मिथाइल क्लोराइड. मिथाइल ब्रोमाइड. काय नाव येणार याचं? मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल आयोडाइड. काय नाव आलं याचं?
मिथाइल आयोडाइड. मग आता रिॲक्टिव्हिटी ऑर्डर प्रमाणे जर बघितलं तर फ्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन आयोडीन. हॅलोजन्सची ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. आता फ्लोरीन का रिॲक्टिव्ह आहे? फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पिरियडिक टेबलमधला जर एलिमेंटच्या बाबतीत बघितलं हॅलोजन्सच्या तर फ्लोरीन काय आहे? टोटल पिरियडिक टेबलमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळं त्याच्या रिॲक्शन आपल्याला जास्त बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर आयोडीन जर कन्सिडर केला तर आयोडीन काय दाखवते? रिव्हर्सिबल कॅरेक्टर दाखवते, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिॲक्शन दाखवतो. त्यामुळं आयोडीनच्या पण रिॲक्शन कमीत कमी असतात. मग क्लोरीन आणि ब्रोमीनचे जास्तीत जास्त कंपाऊंड बघायला मिळतील. मग आता होमोलिगस सिरीज प्रमाणे जर बघितलं आपण अल्काइल हॅलाइडच्या तर सेकंड मेंबर कोण येतोय? इथाइल. इथाइल हॅलाइडमध्ये मग आपण फॉर एक्झाम्पल बघितलं इथाइल क्लोराइड. काय 2 कार्बन आयटम आहेत, 1 आणि 2. कार्बन नंबर वाढला, 2 कार्बन आयटमसाठी रूट काय घेतो आपण? इथ. त्याला सफिक्स लावलं YL. इथाइल क्लोराइड. त्याच्यानंतर नेक्स्ट इथाइल ब्रोमाइड. इथाइल ग्रुपला जर ब्रोमीन जोडला असेल तर त्याचं नाव काय येणार? इथाइल ब्रोमाइड. नेक्स्ट जर घेतला आपण CH3 CH2 आणि आयोडीन जर जोडला असेल तर काय आला इथं? इथाइल आयोडाइड. काय आला इथं? इथाइल आयोडाइड. हे झालं आता मिथाइल इथाइलच्या बाबतीत. नेक्स्ट आपण होमोलोगस सिरीज मधला नंबर वाढवत गेलो. CH3 CH2 Cl. CH3 CH2 CH2 Cl. ह्याचं नाव काय आलं? प्रोपाइल क्लोराइड किंवा आपण त्याला म्हणू शकतो N प्रोपाइल क्लोराइड. प्रोपाइल क्लोराइड किंवा N प्रोपाइल क्लोराइड. आता प्रोपाइलच्या सेकंड कार्बन आयटमला जर एक क्लोरीन जोडला असेल तर तिथं त्याला म्हणू शकतो आपण आयसोप्रोपाइल क्लोराइड. का तर आपण बघितलेल्या अल्केन्सच्या क्लासिफिकेशनमध्ये नॉर्मल चेनच्या सेकंड कार्बन आयटमला एक मिथाइल ग्रुप जोडला, तो आयसो झाला आणि त्याला हॅलोजन कोणता जोडलाय? क्लोरीन. म्हणून याचं नाव काय झालं? आयसोप्रोपाइल क्लोराइड. आता नेक्स्ट मेंबर घेतला आपण CH3 CH2 CH2. आता इथं हॅलोजन कन्सिडर करूया आपण ब्रोमीन. काय नाव आलं याचं? N ब्युटाइल. N स्टँड्स फॉर नॉर्मल चेन ऑफ ब्युटाइल. आणि ब्रोमीनसाठी आपण सफिक्स घेतलं ब्रोमाइड. N ब्युटाइल ब्रोमाइड. नेक्स्ट घेतला आपण आता ह्या ब्युटेन मधल्या सेकंड कार्बन आयटमचा हायड्रोजन काढून तिथं ब्रोमीन जोडलेला आहे. CH3 CH Br CH2 सिंगल बॉन्ड CH3. आता याला आपण काय म्हणतोय? सेकंडरी ब्युटाइल. का म्हणतोय सेकंडरी ब्युटाइल? नॉर्मल चेनचा सेकंड कार्बन आयटम तो इतर दोघा कार्बन आयटमला जोडलेला आहे आणि त्यालाच हॅलोजन आयटम जोडलेला आहे म्हणून हा काय झाला? सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय झाला हा? सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल आपण याच्यामधलं. ब्रोमीनच्या ठिकाणी तुम्ही क्लोरीन घेऊ शकताय किंवा आयोडीन घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल आपण बघितलंय ब्रोमीन. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 CH2 Br. आता इथं नॉर्मल चेन आहे 3 कार्बन आयटमची, पण सेकंड कार्बन आयटमला एक मिथाइल ग्रुप जोडला त्यामुळे काय झाला? आयसोब्युटाइल. आणि काय इथं जोडलेलं आहे? ब्रोमाइड हॅलोजन आयटम जोडलेलं आहे म्हणून याचं नाव काय झालं? आयसोब्युटाइल ब्रोमाइड. काय नाव झालं याचं? आयसोब्युटाइल ब्रोमाइड. नेक्स्ट एक्झाम्पल आपलं आहे नॉर्मल कार्बन आयटमला 3 मिथाइल ग्रुप जोडलेले आहेत आणि त्यालाच ब्रोमीन किंवा तुम्ही क्लोरीन जोडू शकताय. कोणताही हॅलोजन आयटम जोडा. आता नॉर्मल कार्बन आयटम इतर 3 कार्बन आयटमला जोडलेल्या म्हणून याचं नेचर कसं आलं? टर्शरी. आपण बघितलेलं आहे 11वी प्रायमरी सेकंडरी टर्शरी कार्बन आयटम. ह्याचं नेचर कसं आलं? टर्शरी. म्हणून ह्याला आपण नाव देणार आहेत कॉमन नावामध्ये टर्शरी. काय? टर्शरी. आता एकूण कार्बन आयटमची संख्या किती झाली? ब्रँचिंग मधले 3 1 2 3 आणि मेन एक 4. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय नाव आलं याचं? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. नेक्स्ट बघणार आहे आपण CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड CH2. मी आता फॉर एक्झाम्पल इथं घेते क्लोरीनचं. कोणतं एक्झाम्पल घेतलं? क्लोरीन. आता इथं एकूण कार्बन आयटमची संख्या किती आहे? मी सिरीज नंबर वाढवत गेली. 1 2 3 4 5. कार्बनची संख्या किती आहे? 5. म्हणून इथं काय घेतलं? रूट पेंट.
त्याला सफिक्स लावलं YL का तर अल्काइल ग्रुप आहे पेंटाइल. क्लोरीनसाठी काय घेतलं क्लोराइड म्हणून याचं नाव काय झालं पेंटाइल क्लोराइड. आता मी पेंटेन मधल्या पहिल्या कार्बन आयटमचा एक हायड्रोजन आयटम काढला आणि तिथं क्लोरीन नावाचा हॅलोजन जोडला. तसंच मी सेकंड कार्बन आयटमचा पण क्लोरीन काढू शकते. मग पहिला हा म्हणा किंवा हा दोन्ही सारखेच आहेत. सेकंड कार्बन आयटमचा एक हायड्रोजन काढून तिथं क्लोरीन आयटम जोडला. याचं नाव येतंय सेकंडरी पेंटाइल क्लोराइड. काय नाव येतं याचं सेकंडरी पेंटाइल क्लोराइड. काय नाव येणार आहे याचं सेकंडरी पेंटाइल क्लोराइड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे CH3 CH सिंगल बॉन्ड CH3 CH2 आणि सिंगल बॉन्ड Cl. आता हा झाला सेकंडरी पेंटाइल क्लोराइड. ह्याला आपण म्हणूया नॉर्मल चेन आहे 4 कार्बन आयटमची. पण सेकंड कार्बन आयटमला जर एक मिथाइल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हटलं जातं आयसो. ह्याचं नाव आलं आता आयसो. 5 कार्बन आयटम आहेत म्हणून पेंटाइल आणि क्लोरीन नावाचा हॅलोजन जोडलाय म्हणून आयसो पेंटाइल क्लोराइड. नेक्स्ट आता ह्यालाच आपण CH3 CH2 Cl. आता नॉर्मल चेन आहे 3 कार्बन आयटमची पण सेकंड कार्बन आयटमला 2 मिथाइल ग्रुप जोडलेले आहेत. 2 मिथाइल ग्रुप जोडले असतील तर त्याला काय म्हटलं जातं निओ. एकूण कार्बन आयटमची संख्या किती आहे 5 म्हणून काय झाला हा निओ पेंटाइल आणि इकडे काय झाला क्लोराइड. इन कॉमन नेम सिस्टीम haloalkenes, haloalkynes and haloarenes are named as follow. For example CH2 double bond CH single bond Cl. आता ह्याला जे नाव दिलेलं आहे ह्या कार्बन आयटमचं नेचर म्हणलेलं आहे फिनायलिक कार्बन आयटम. काय म्हणलेलं आहे फिनायलिक कार्बन आयटम. एका बाजूला त्याला हॅलोजन आयटम जोडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी तो कार्बन आयटम डबल बॉन्डशी जोडलेला आहे म्हणून याचं नेचर काय झालं फिनायलिक कार्बन आयटम. म्हणून याचं जे नाव दिलेलं आहे ते काय असते फिनाइल क्लोराइड. काय नाव दिलेलं आहे फिनाइल क्लोराइड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 Cl. क्लोरीनच्या ठिकाणी तुम्ही ब्रोमीन पण घेऊ शकताय. असं पण एक्झाम्पल दाखवू शकताय CH2 डबल बॉन्ड CH Br. नाव काय येणार याचं फिनाइल ब्रोमाइड. नाव काय येणार याचं फिनाइल ब्रोमाइड. तसंच आता ह्या कार्बन आयटमचं जे नेचर आहे ते काय म्हटलं जातं अलायलिक कार्बन आयटम. काय म्हटलं जातं इन अलायलिक किंवा अलाइल हलाइड. In allyl halide halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom next to the carbon double bond. म्हणजे हा जो कार्बन आयटम आहे तो त्याला एका बाजूने डबली बॉन्डेड कार्बन जोडला आणि एका बाजूला हॅलोजन जोडला म्हणून ह्याला काय म्हटलं जातं अलायलिक कार्बन आयटम. काय म्हटलं जातं अलायलिक कार्बन आयटम. मग आता त्याला जोडलेला हॅलोजन काय आहे क्लोरीन म्हणून त्याला काय म्हटलं जातं क्लोराइड. म्हणून या कंपाऊंडचं नाव आलं अलाइल क्लोराइड. अलाइल क्लोराइड. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 Br. हे पण एक्झाम्पल घेऊ शकतो. याचं नाव असते अलाइल ब्रोमाइड. काय नाव असणार आहे याचं अलाइल ब्रोमाइड. तसंच आपल्याला अल्काइन्सना सुद्धा नावं देता येतात. CH ट्रिपल बॉन्ड Cl. ह्याला काय म्हणतो आपण क्लोरो ॲसिटिलीन. काय नाव दिलं क्लोरो ॲसिटिलीन. आता इथं क्लोरीन प्रिफिक्स म्हणून घेतलेला आहे. CH ट्रिपल बॉन्ड CH नॉर्मली आपल्याला माहिती आहे CH ट्रिपल बॉन्ड CH ह्याचं कॉमन नाव आहे ॲसिटिलीन. त्याचा एक हायड्रोजन रिप्लेस करून तिथे एक क्लोरीन अटॅच झाला म्हणून याचं नाव काय झालं क्लोरो ॲसिटिलीन. सेम लाईक दॅट आपल्याला ब्रोमो ॲसिटिलीन पण मिळू शकतोय. CH ट्रिपल बॉन्ड Br त्याला नाव देऊया आपण ब्रोमो ॲसिटिलीन. काय नाव द्यायचं ब्रोमो ॲसिटिलीन. हे झालं आता आपलं अल्काइन्सच्या बाबतीतलं. आपण आरिन्सना नावं देत असताना सपोज जर असं एखादं एक्झाम्पल असेल हॅलो आरिन्स काय ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला एक हायड्रोजन आयटम जर रिप्लेस करून तिथे जर एक हॅलोजन आयटम अटॅच झाला असेल तर त्याला नाव देत असताना आपल्याला कॉमन पोझिशन वापरावे लागते. काय 1-2 पोझिशनला आपण बघितलेलं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आर्थो पोझिशन म्हटलं जातं. 1-3 पोझिशनला काय म्हटलं जातं मेटा पोझिशन म्हटलं जातं.
1,4 पोझिशनला काय म्हटलं जातं, पॅरा पोझिशन. इन शॉर्ट जर हे लक्षात ठेवायचं झालं, आर्थो, मेटा आणि पॅरा, तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओमपुरी, काय ओमपुरी 1 आणि 2. आता सबस्टिट्यूएंट ग्रुप जर कन्सिडर केला तर काय 1-2 पोझिशन झाली. आता मिथाइल ग्रुप ऑलरेडी अरोमॅटिक रिंग सिस्टीमला जोडलेला आहे, ह्याचं कॉमन नाव असते टोल्लीन. आता हेच कॉमन नाव IUPAC पण ऍक्सेप्ट केलेलं आहे, काय असते, टोल्लीन. आता ह्याला जर 1 नंबर दिला आपण, 2, 3, 4, 5, 6. आता अरोमॅटिक रिंग सिस्टीमची जर पोझिशन कन्सिडर केली तर काय असते, 1-4. म्हणून ह्याचं नाव काय असतं, पॅरा आयोडो टोल्लीन. काय, पॅरा आयोडो टोल्लीन. सपोज अशा प्रकारचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, काय, एका रिंगला जर 2 हॅलोजन आयटम 2 हायड्रोजनला रिप्लेस करून अटॅच झालेले असतील, तर आता कन्सिडर केलं तर ह्याला नंबरिंग देत असताना आपण ह्या पद्धतीने देतो, 1, 2, 3, 4, 5, 6. मग आता इथं पोझिशन कन्सिडर केली तर कोणती इथे 1, 3. आता त्याला जोडले जाणारे दोन्ही ग्रुप कसे आहेत, सारखे, म्हणून त्याला काय म्हटलं, डाय. 2 ग्रुप आहेत म्हणून डाय. कोणते ग्रुप आहेत, क्लोरीन, म्हणून त्याला काय म्हटलं, क्लोरो. आणि रिंगचं नाव काय असतंय, बेन्झीन. डायक्लोरो बेन्झीन. ही झाली अरेंजची कॉमन नाव.